महाराष्ट्र के रायगढ़ जिले में शिंदे शिवसेना ने अब रायगढ़ जिला परिषद और पंचायत समिति चुनाव में अपना वर्चस्व स्थापित करने के लिए जोरदार मार्च और तैयारी शुरू कर दी है। रायगढ़ जिला परिषद पर शिवसेना ने निर्विवाद रूप से भगवा लहराने का फैसला कर लिया है। अलीबाग तालुका में चौल निर्वाचन क्षेत्र में शिवसेना के द्वारा उच्च शिक्षित, विकासात्मक दृष्टिकोण, लोगों के सवालों और समस्याओं के जानकार, युवाओं के आइडल, परोपकारी व्यक्तित्व डॉक्टर सचिन राउल को चौल जिला परिषद समूह से चुनाव मैदान में उतारा गया है। इसके साथ शिंदे शिवसेना पार्टी से प्रत्याशी अंकिता अंकुश घरत चौल पंचायत समिति गण से चुनाव लड़ रही हैं। डॉक्टर राउल वो बचपन से ही जनता से जुड़े हुए हैं और उनमें समाज सेवा के प्रति प्रेम और रुचि है। इसके अलावा वो इस अनुभाग के महत्वपूर्ण स्थानीय मुद्दों से अवगत है। वो कई समस्याओं का समाधान करने में सफल रही हैं। उनका इरादा पर्यटन पर आधारित रोजगार सृजन पर काम करने का है। जनता उन्हें बहुमत से निर्वाचित कराने के लिए डॉक्टर राउल के पीछे खड़े नजर आ रही हैं। सचिन दादा के इस अभियान में मशहूर माथुर के मालिक स्टार प्रचारक राहुल दादा पाटिल की भी जोरदार और आकर्षक भागीदारी देखने को मिली है। ताई, काय नाव आपलं? शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्य बाणावर आपण या ठिकाणी लढत देताय पंचायत समितीमध्ये। काय आपली भावना आहे? जनतेमध्ये आपण प्रचाराला घरोघरी जाताय, कसा प्रतिसाद आहे जनतेतून? जनतेकडून प्रतिसाद चांगला आहे। आम्ही सगळ्यांच्या घरोघरी जातोय, सगळे आमच्या सोबतच आहेत प्रचारात। काय कशा पद्धतीचे विकास कामं करायचे? विकास कामं तर सध्या चालूच झाली आहेत। मी शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी जेवढे जास्तीत जास्त प्रयत्न करता येतील तेवढे करेन। विजयाची खात्री आहे आपल्याला? हो, विजय नक्कीच। सर्वप्रथम प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेऊन सौल जिल्हा परिषदेमध्ये आज आमच्या माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांची लाडकी बहीण आणि लाडके भाऊ या सौल जिल्हा परिषदेमध्ये आमची लाडकी बहीण अंकिताताई आणि लाडके भाऊ सचिन भाऊ आज खरं तर जेव्हा जेव्हा अलिबागमध्ये येतो मी स्पर्धेसाठी येतो बैलगाडा क्षेत्रामध्ये, जेव्हा आमचा मथुर असतो, मथुरचे सर्व अखंड महाराष्ट्रप्रेमी जेवढे फॅन फॅमिली कुटुंबातले सदस्य असतात या अलिबागकर असतात, अखंड मोठ्या संख्येने उपस्थिती ठेवतात। आणि मी इथे येण्याचं कारण माझा मित्र आणि भावासारखा एक कुटुंबातला माझा सदस्य आहे, माझा सचिन दादा। या सचिन दादाच्या खरं तर त्यांनी केलेले जे महेंद्र दळवी साहेब आहेत आमदार, त्यांच्या माध्यमातून जे काही कार्यरत केल्यात, कामं केल्यात, रोड रस्त्यापासून खूप सारे अशा कमी वेळामध्ये कार्य केलेत त्यांना प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने आज जे राजकीय क्षेत्रामध्ये जो योग जुळलाय तो त्यांच्या चांगल्या कार्याने, चांगले कामाने आणि जो त्यांच्या शब्दाचा गोडवा आहे, जो प्रामाणिकपणा आहे, खरं तर त्यांचं राजकीय क्षेत्र याच्या आधी नव्हतं, पण जे गोरगरीब जनता आहे त्या जनतेसाठी कार्यरत केलं पाहिजे आणि त्यांचे जे कार्य, त्यांचे जे समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आज माझे भाऊ सचिन दादा आणि अंकिताताई हे दोघे उभे राहिलेले आहेत। आणि जे जनता आहे, जनताचे जेवढे कार्य असतील, कामं असतील, ते कामं सोडवण्यासाठी इथे उभे राहिलेले आहेत। कोणत्याही प्रकारचा इथे आम्हाला फक्त ना फक्त आम्हाला जे शिवसेनेच्या माध्यमातून जे कामं दिलेले आहेत माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून फक्त ना फक्त आम्हाला जी शिकवण दिलेली आहे, जे कामं दिलेले आहेत, आपल्याला जे विरोधक असतात त्यांना कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी न करता आपले कामांच्या पद्धतीने जे कामं करून आपल्याला त्यांना उत्तर द्यायचे आहेत, त्यासाठी सचिन भाऊ आणि अंकिताताई उभे राहिलेले आहेत। नक्कीच अलिबागकर सचिन भाऊना आणि अंकिताताईंना। सर, काय सांगाल? चौल जिल्हा परिषद गटामधून आपण निवडणुकीत सामोरे जात आहे, शिंदे शिवसेना मधून आपण या ठिकाणी लढतीमध्ये आहात, कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे, काय सांगाल? काय भावना आहे आपली? तर सर्वप्रथम मी आभार मानेन आमच्या आमदार साहेबांचं की त्यांनी मला ही जिल्हा परिषद निवडणूक लढवायला दिली आहे आणि इकडे त्यांच्या विकास कामावरच ही निवडणूक मी लढतोय त्यांच्या माध्यमातून। कारण आमदार साहेबांच्या माध्यमातून या चौल गटामध्ये एवढे विकास निधी आलेत आणि म्हणजे जे पूर्वी मागच्या 30 वर्षात कधी कामं झाली नाही ती सध्या चालू आहेत, गटारे चालू आहेत, म्हणजे जे कधीच झालं नाही ते कामं आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून होतात आणि त्याच्याच आशीर्वादानं मला ही संधी मिळाली आहे आणि मी पण
त्यांचा आशीर्वाद सार्थकी ठरवेल असं मला वाटतं. दादा, विकासाच्या संकल्पना नेमक्या काय आहेत? जनतेने आपल्याला संधी द्यावी असं का वाटतंय? नक्कीच विकास कामं म्हणजे तुम्ही बघाल तर गावाकडे रस्ते, पाण्याचा प्रश्न, लाईट हे तर पहिल्यापासूनच आहेत. पण इकडे जेवढ्या वर्ष जे लोक सत्ता भोगत होते त्यांनी या विकास कामांकडे कधीच लक्ष नाही दिलं आणि तो आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण जोरदार प्रकारे करतोय. म्हणजे तुम्ही कुठल्याही गल्लीत जाल इकडल्या चौलच्या विभागात तर कोणतं ना कोणतं काम चालूच आहे. जसं रस्ता असेल, गटार असतील, पाण्याचे प्रश्न असतील. आव्हान काय आहे नेमकं? निवडणूक आहे, लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया होते. कशा पद्धतीचा जनतेत प्रतिसाद आहे? विरोधकांचं तगडं आव्हान वाटतंय का आपल्याला? आव्हान मी समजतोच, पण जनतेकडनं खूप सारा प्रतिसाद मिळतोय. कारण खरं तेच सांगेन की विकास काम हाच मूळ मुद्दा आहे आणि विकास कामांच्या जोरावरच ही निवडणूक लढतोय. आमदारांच्या माध्यमातून, महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीची विकास कामं या मतदारसंघामध्ये झालेली आहेत त्याचा फायदा आपल्याला पंचायत समितीच्या उमेदवाराला किंवा जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला होईल का? काय वाटतंय? निश्चितच, कारण जी पूर्वी कधी कामं झाली नव्हती तीच होत आहेत आणि जनतेचा पण विश्वास आमदार साहेबांवर आणि आमच्यावर वाढत चाललाय आणि त्याचा मला नक्कीच फायदा होईल आणि ते मताधिक्य माझं वाढेल. होम टू होम जात आहे आणि सर्वच म्हणजे कुठेही कुठल्याही पद्धतीचे काही क्लेश न ठेवता किंवा द्वेष न ठेवता आपण सर्व विरोधकांच्या देखील घरामध्ये जाऊन या ठिकाणी आपण पत्रकार देत आहेत. काय भावना आहे आपली? खरं तर वेळ कमी असल्यामुळे घाई होते, पण आम्ही प्रत्येक घरी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यांकडनं आम्हाला आशीर्वाद मिळतोय आणि नक्कीच आम्ही विजयी होऊ.